एकीकडे जीवघेणे खड्डे आणि दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर असणाऱ्या पथदिव्यांची बत्ती गुल, या दोन्ही गोष्टींमुळे अपघातांमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर आहोत. खरं तर मृत्यूचा सापळा हा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल बनलेला बघायला मिळतोय. सध्याच्या घडीला बघत असाल जीवघेणे मोठमोठे खड्डे आहेतच, पण त्यात भर पडली आहे ती म्हणजे या उड्डाण पुलावर अनेक पथदिवे आहेत. त्या पथदिव्यांची बत्ती मात्र आता गुल झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे चांगलीच कसरत जी आहे ती वाहन चालकांना करावी लागते. विशेषतः जे दुचाकी चालक आहेत त्यांना स्वतःचा जीव मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय. आपण बघत असाल तर खर तर या अंधारामुळे खड्ड्यांचा अंदाजच वाहन चालकांना येत नाहीये आणि त्यामुळे वाहनांचं सुद्धा नुकसान होतोय. पद्धतीने दुसऱ्या लेन मधून जाण्याचा सध्याच्या बऱ्याचदा होतं काय तर हे खड्डे खरं तर हे खड्डे चुकवण्यासाठी जे वाहन चालक आहेत ते दुसऱ्या लेनचा वापर करतायत आणि त्यामुळे बदलापूर पश्चिम पासून येणारे जी काही वाहनं आहेत त्यांची आणि जे नगर परिषदेपासून येणारे जे काही वाहन आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अपघात जो आहे तो भीषण या ठिकाणी होऊ शकतो. तुम्ही बघत असाल कशा पद्धतीनं खड्डे वाचवून बदलापूरकरांचा प्रवास जो आहे तो सध्या आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला सायकृपा समोरचे खड्डे जे आहेत म्हणजे त्या रस्त्याचं कामच करायला घेतलेलं आहे, पण शहरात इतर ठिकाणी बिकट परिस्थिती आहे. हा अर्थात आपण दुसरी बाजू सुद्धा बघूया. हा खड्डा जर तुम्ही बघत असाल तर या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. हा खड्डा किती मोठ्या प्रमाणात पडलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा. आता सध्या पाऊस आज हवा तेवढा पडलेला नाही, म्हणजे पूर्ण दिवस पाऊस पडला नाहीये. आज कशाच्या तरी सहाय्याने नगर परिषदेने खरं तर बुजवणं अपेक्षित होते हे खड्डे, पण आज सुद्धा आपण बघितलं तर नगर परिषदेच्या माध्यमातून हे खड्डे जे आहेत ते बुजवण्यात आलेले नाहीये. त्यामुळे पावसानं जरी उसंती घेतली असली तरी सुद्धा नगर परिषदेच्या माध्यमातून म्हणजे जी अपेक्षा होती की खड्डे बुजावेत पण ते काय बुजवण्यात आलेले नाहीयेत. त्यामुळे आता अपघातांना आमंत्रण जे आहेत ते हे खड्डे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर पूर्ण या उड्डाण पुलावरती पूर्णपणे लाईट नाही, पूर्णपणे अंधार पडलेला आहे. पूर्ण या उड्डाण पुलावर पथदिवे जे आहेत त्यांना उजेड नसल्यामुळे अंधार पसरलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अर्थात हे जे अपघात आहेत त्या अपघातांमध्ये वाढ होऊ शकते आणि अनेक हे जीवघेणे जे खड्डे आहेत ते आता अपघाताला आमंत्रणच देताना पाहायला मिळत आहेत. खरं तर जर या ठिकाणी आता महिला सुद्धा म्हणजे या ठिकाणी जर एखादा अपघात झाला तर त्याची जबाबदारी सदरचं प्रशासन घेणार का असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. बघा महिलेला कशा पद्धतीने हे वाहन चालवावं लागतंय. महिला चालक आहेत त्या आणि त्यांना सुद्धा खड्ड्यांचा अंदाज त्या ठिकाणी आल्या नाही आणि त्यांचा तोल त्या ठिकाणी गेला. त्यांची गाडी थांबली आणि हे बघा त्यामुळे आता प्रशासनाने खरं तर लवकरात लवकर एखाद्या अपघात मोठा होण्याच्या अगोदर लवकरात लवकर हे खड्डे जे आहेत ते बुजवावेत अशी मागणी आता या ठिकाणी केली जाते. महत्वाचं म्हणजे खड्डे बुजवावे पण त्यासोबतच हे जे बंद पडलेले पथदिवे आहेत ते सुद्धा सुरू करावे अशी मागणी आता वाहन चालकांच्या माध्यमातून केली जाते. प्रशासन कशा पद्धतीने आता या दोन्ही गोष्टींवर काम करतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.